नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यांच्याविषयी आपल्या चॅनलवर आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत। आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत, ज्याच्यामध्ये की मी जी बुक्स जे आहेत आपली ती बुक्स मी वाचून दाखवणार आहे। तुम्हाला जर स्क्रीनवरली माहिती जर सुस्पष्टपणे पाहायची असेल आणि वाचायची असेल तर तुम्हाला काय करायचे आहे, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघत असताना वरच्या साईडला 3 टिंब असतात, त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये क्वालिटी लिहिलेली असते, क्वालिटीवर क्लिक करायचे। ॲडव्हान्स्डमध्ये जायचे, ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन क्लिक करून व्हिडिओ क्वालिटीचे रेझोल्यूशन असतं 480p 720p 1080p, तर जास्तीत जास्त मॅक्झिमम व्हिडिओ क्वालिटीवर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे। जास्तीत जास्त 1080वर बघितल्यावर तुम्हाला सुस्पष्टपणे ही बारीक असल्याने PDF-मधील अक्षरे बारीक असल्याने सुस्पष्टपणे ओळखण्यासाठी 720 किंवा 720पेक्षा जास्त 1080p सुद्धा तुम्ही व्हिडिओ करून बघू शकता, सुस्पष्टपणे बघू शकता। ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत MA हिस्ट्री, MA इतिहास। कोर्स कोड आहे M60। हा कोर्स सुरू झाला आहे यावर्षीपासून 2023-24 या सत्रापासून सुरू झालेला आहे। ह्याचं स्ट्रक्चर सेमिस्टर पॅटर्न आहे, सेमिस्टर वाईज परीक्षा होणार आहे, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर। ठीक आहे, आता MA हिस्ट्रीची जी बुक्स आपल्या स्टडी सेंटरवर यावर्षी मिळणार नाहीत, तुम्ही विचारलं तरीही मिळणार नाहीत स्टडी सेंटरवर। पुढच्या वर्षी सेकंड इयरला काय तर मिळाले तर मिळतील, फर्स्ट इयरला बुक्स मिळणार नाहीत म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर क्लिअरपणे लिहिलं आहे, सूचना दिलेली आहे। तर आता ही जी बुक्स आहेत मी कशी डाउनलोड करायची व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर, तो जाऊन पाहायचा। काल किंवा परवा दिवशी बनवलेला आहे, हाऊ टू डाउनलोड ई बुक्स फ्रॉम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी। तर त्याच्यातलाच आता आपण मी बुक्स वाचून दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत पेपर 1 M60 MA इतिहास, MA हिस्ट्री, सेमिस्टर फर्स्ट। ठीक आहे, सेमिस्टर फर्स्टचा आहे। तर सेमिस्टर फर्स्टमध्ये पेपर 1, त्या पेपरचं कोर्स कोड आहे HIS 515। हां, त्याच्यामध्ये 4 बुक्स आहेत। त्या 4 बुक्सपैकी आपण पहिलं बुक पाहणार आहोत। ठीक आहे, 4 बुक्स आहेत, HIS 515मध्ये 4 बुक्स आहेत। त्याच्यातील पहिलं बुक ही समोर दिसत आहे तुम्हाला, त्या पहिल्या बुकातील पहिलाच घटक आपण पाहणार आहोत। घटक 6 आहेत, तर पहिलाच घटक पाहणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, तेवढा व्हिडिओ पाहणं बी तुम्हाला अशक्य होणार आहे। त्याच्यासाठी घटक क्रमांक 1च आपण वाचून दाखवणार आहोत, बाकीचे घटक आपण पुन्हा घेऊया। तर HIS 515 पेपरचं नाव आहे आणि पूर्ण नाव आहे पेपरचं प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत। सत्र 1 म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, पुस्तक 1 अश्मयुग ते हडप्पा सभ्यता। ठीक आहे, पुढे विवरण दिलेलं आहे HIS 515 प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत, बुक कोड HIS 515-1, पुस्तक पहिली। ह्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे पुस्तक पहिल्याचा, अश्मयुग ते हडप्पा सभ्यता, लेखक डॉक्टर तेजस गर्गे। घटक क्रमांक 1 असणार आहे शिकार व अन्न संपादन। घटक क्रमांक 2 पशुपालन व कृषी व्यवस्थेत संक्रमण। घटक क्रमांक 3 ताम्रपाषाण संस्कृती, हडप्पा सभ्यतेचा पाया। घटक क्रमांक 4 हडप्पा सभ्यता प्रगत काळ। घटक क्रमांक 5 हडप्पा सभ्यता उत्तर काळ। घटक क्रमांक 6 हडप्पा सभ्यता समकालीन व उत्तर काळातील ताम्रपाषाण संस्कृती। ठीक आहे, तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त घटक क्रमांक 1 म्हणजे चॅप्टर 1 पूर्ण वाचून दाखवणार आहोत आपण। तुम्ही फक्त काळजीपूर्वक ऐकलं तरी चालेल। ठीक आहे, काळजीपूर्वक ऐकलं तरी चालेल किंवा तुम्ही स्क्रीनवरली माहितीसुद्धा व्हिडिओचं रेझोल्यूशन हाय करून पाहू शकता। घटक क्रमांक 1 चॅप्टर 1 पाहणार आहोत आपण, शिकार व अन्न संपादन। अनुक्रमणिका दिलेली आहे तुम्हाला, स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये नंबर 1ला उद्दिष्टे आहेत, 1.1 प्रास्ताविक, 1.2 विषय विवेचन। विषय विवेचनमध्ये सुद्धा 1.2.1 आद्य पुराश्मयुग 10 लाख ते 1 लाख वर्ष, 1.2.1 मध्य पुराश्मयुग 1 लाख ते 40,000 वर्ष, 1.2.1 उत्तर पुराश्मयुग 40,000 ते 15,000 वर्ष,
1.3 पारिभाषिक शब्द शब्दार्थ, 1.4 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे, 1.5 सारांश, 1.6 सरावासाठी स्वाध्याय, 1.7 अधिक वाचनासाठी पुस्तके. ठीक आहे. नंबर 1 उद्दिष्टे पाहणार आहोत आपण. या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला इतिहासपूर्व काळात मानवी जीवन कसे होते हे समजून येईल. आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग व उत्तर पुराश्मयुग या संज्ञा लक्षात येतील. अश्मयुगीन मानवी उपजीविका शिकार व कंदमुळे आदी गोळा करणे यावर चालत होती हे समजून घेता येईल. यासाठी मानवाने घडवलेली हत्यारे व त्यांच्या निर्मितीचे तंत्र अभ्यासता येईल. पुराश्मयुगीन मानवाच्या वसाहती, धार्मिक समजुती, कलाजीवन इत्यादी समजून घेण्यास मदत होईल. 1.1 प्रास्ताविक पाहणार आहोत आपण. भूतकाळाविषयी उत्सुकता हा मानवी स्वभावाचा अभिन्न भाग आहे. या उत्सुकतेचे शास्त्रीय रूप म्हणजे इतिहास व पुरातत्व यासारखी सामाजिक शास्त्रे होय. लिखित पुराव्यांच्या आधारे भूतकाळाचा मागोवा घेणारी शाखा म्हणून इतिहासाचा निर्देश करता येईल. भारतीय उपखंडात ऐतिहासिक कालखंडाची सुरुवात अशोकाच्या शिलालेखांपासून मानली जाते आणि मानवी वस्तीचा पुरावा जवळजवळ 15 लाख वर्षे मागे जातो. मानवास लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या कालखंडाचा अभ्यास केवळ भौतिक अवशेषांच्या आधारे केला जातो. या दीर्घ कालखंडास इतिहासपूर्व काळ म्हणून ओळखले जाते. या काळात मानवी जीवन मुख्यतः शिकार व कंदमुळे इत्यादी सारखी अन्न संपादनावर अवलंबून होते. या घटकाचा उद्देश इतिहासपूर्व काळातील मानवी आयुष्याच्या विविध पैलूंची ओळख करून घेणे हा आहे. प्री हिस्ट्री म्हणजे इतिहासपूर्व. या संज्ञेचा प्रथम वापर डॅनियल विल्सन यांनी 1851 साली केला. शिकार व अन्न संपादन करून भटके जीवन व शेतीचा शोध लागून स्थिर जीवनाचा अनुभव घेताना लेखनकलेचा शोध लागेपर्यंतचा काळ हा इतिहासपूर्व काळ म्हणता येईल. 19व्या शतकाच्या सुरुवातीस डॅनिश तत्त्वज्ञ थॉम्सन यांनी मानवी उत्क्रांतीची 3 युगे पाषाण, त्यालाच आपण अश्म म्हणतो, पुन्हा ताम्र व लोह ही संकल्पना मांडली. या युगांमध्ये अश्मयुगाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे उपकाल मांडण्यात आले आहेत. ही उत्क्रांती जगभर एकाच काळात किंवा सर्वत्र सारख्या पद्धतीने झालेली नाही, परंतु इतिहासपूर्व काळात मानवाची उत्क्रांती याच टप्प्याने झाली असे ढोबळमानाने म्हणता येईल. 1.2 विषय विवेचन. वरी प्रास्ताविक झालेला आहे. आपण आता विषय विवेचन पाहणार आहोत. मानवाने नैसर्गिक साधनांमध्ये बदल घडवून त्यापासून बनवलेल्या वस्तूंचा उपजीविकेसाठी वापर सुरू केला. तेथून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली असे म्हणता येईल. मानवी जीवनाच्या दगडी हत्यारे वापरण्याच्या या कालखंडास अश्मयुग म्हटले जाते. दगडी हत्याराबरोबरच प्राण्यांची हाडे व शिंगे यापासून ही हत्यारे बनवली गेली. लाकडी हत्यारेही बनवली गेली असावीत, जी काळाच्या ओघात नष्ट झाली. आज उपलब्ध असणारा पुरावा म्हणजे दगडी हत्यारे ज्यांचे निर्मितीचे तंत्र व हत्यारांचा आकार यावरून अश्मयुगाचे 3 भाग केले आहेत. आद्य पुराश्मयुग 10 लाख ते 1 लाख वर्ष, मध्य पुराश्मयुग 1 लाख ते 40,000 वर्ष, उत्तर पुराश्मयुग 40,000 ते 15,000 वर्ष. या प्रत्येक युगातील बदलामागे वातावरणात होणारे बदल व मानवाने त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न मानवी संस्कृतीचे निर्देशक ठरले आहेत. पर्यावरण हा सजीव सृष्टीच्या अस्तित्वास पूरक ठरणारा प्रमुख घटक मानला जातो. पृथ्वीवरील जीवोत्पत्तीचा दीर्घ कालखंड 2.5 दशलक्ष वर्षापूर्वी प्री कॅब्रियन युगात अस्तित्वात आलेल्या साध्या एकपेशी जीवापासून सुरू होतो. त्यानंतर सुमारे 600 ते 275 दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या प्राचीन जीवाणूंचे शंख जीवाणू, आदिम मासे, प्रचंड कीटक, सागरी विंचू युग हे पॅलिझोइक या नावाने ओळखले जाते. यानंतर आलेल्या मेसोझोइक युगाचे ट्रिओसिक, ज्युरासिक व क्रेटॅसियस या 3 कालखंडात विभाजन आहे, जे डायनासोर व इतर सरपटणाऱ्या प्रचंड प्राण्यांच्या उद्गम, विकास व नामशेष होण्याशी संबंधित आहेत. या युगाचा कालखंड आदमासे 225 ते 135 दशलक्ष वर्षे इतका पुरातन मानला जातो. यानंतर 70 दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले कॅनोझोइक युग हे सस्तन प्राण्यांचे युग म्हणून ओळखले जाते. यात आदिम वानरांची उत्पत्ती 40 दशलक्ष वर्षापूर्वी झाले.
25 दशलक्ष वर्षापूर्वी मानवसदृश वानरे अस्तित्वात आली. 20 दशलक्ष वर्षापूर्वी प्रगत वानर, हत्ती, घोडा, बैल इत्यादी अस्तित्वात आले. केनेझोइक युगातील 2 दशलक्ष वर्षापूर्वी सुरू झालेल्या प्लायस्टोसिन या काळाचे, ज्यात पिथेकॅथ्रोपस सारख्या वानरसदृश्य मानवांचे अस्तित्व दिसून येते, तर केवळ 0.01 दशलक्ष म्हणजेच केवळ 10,000 वर्षापूर्वी प्रगत माणसाचे अस्तित्व दिसून येते. या सर्व विवेचनाचे कारण पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या जीवसृष्टीच्या कालगणनेत मानवी जीवनाचा हिस्सा किती लहान आहे हे दाखवून देणे हा आहे. प्लायस्टोसिन काळाचा बराचसा भाग पुराश्मयुगाने व्यापलेला आहे. या काळातील पर्यावरण मानवी जीवनासाठी अत्यंत प्रतिकूल होते. हे पृथ्वीवरचे शेवटचे हिमयुग म्हणूनही ओळखले जाते. इसवी सन पूर्व सुमारे 9,000 वर्षापूर्वी हिमयुगाचा अंत होऊन मानवी जीवनास वेगळे वळण मिळाले व त्यांचा सांस्कृतिक विकास झपाट्याने झाला. अशा तऱ्हेच्या हवामानातील बदलामुळे भूपृष्ठावर मोठे बदल घडून येतात व त्याचा मानवी जीवनावर निश्चितपणे परिणाम होतो. अशा तऱ्हेच्या हवामानातील बदलामुळे नद्या व समुद्राच्या पातळीत बदल झालेले दिसून आले आहेत. काही ठिकाणी नद्यांनी पात्रे बदलली, नदी किनाऱ्यांची धूप किंवा गाळ साचणे, गाळाची मैदाने तयार होणे इत्यादी बदल झाले आहेत. अशा पूर मैदानांच्या नदीकाठच्या थरांमध्ये अश्मयुगीन हत्यारे सापडून येतात. भारतातील सोहन, बाण, गंगा इत्यादी नद्यांच्या काठी झालेल्या संशोधनात दिसून आले आहे की सर्वसाधारणतः नदीकाठावर कमी उंचीच्या पुरांचे थर नव्हे तर अधिक उंचीचे थर प्राचीन आहेत. दक्षिण भारतातील पूर मैदानांची रचना अधिक गुंतागुंतीची आहे. अशा संदर्भात सापडलेल्या अश्मयुगीन हत्यारांचा काळ, त्या थरातील धातूंचे अवशेष, अश्मीभूत अवशेष, कार्बनयुक्त अवशेष इत्यादींच्या आधारे ठरवता येतो. या नदीकाठच्या थरांमध्ये साचलेल्या गोष्टींच्या स्वरूपावरून तत्कालीन हवामानाबद्दल निष्कर्ष काढता येतात. दगड, गोटे, वाळू असलेला थर जास्त पावसाचा कालखंड दर्शवतो, तर जाड्या वाळूचा थर कमी पावसाचा काळ सूचित करतो. नैसर्गिक परिस्थिती बदलल्यामुळे हत्यारे दगडाचीच राहिली असली तरी त्यांच्या बनावटीच्या तंत्रात बदल झाला आहे. पुराश्मयुगास 3 उपकालांमध्ये विभाजित करताय, ज्याबद्दल विस्तृत माहिती आपण घटकाच्या पुढील भागात घेणार आहोत. भारतीय उपखंडाच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये उत्तरेतील हिमालय, अरावली, विंध्य आदी पर्वत, दख्खनचे पठार व द्वीपकल्पाच्या पश्चिमेस असणारा सह्याद्री व या सर्व प्रदेशात सुपीक बनवणाऱ्या नद्यांच्या गाळाने बनलेली मैदाने, उत्तर पश्चिमेकडील थारचे वाळवंट, पर्वती प्रदेशामधील व काही मैदानी प्रदेशातील सदाहरित जंगले आणि मान्सूनी पर्जन्य या घटकांचा समावेश होतो, ज्यांचा परिणाम अश्मयुगीन मानवी जीवनावर निश्चितच झाला आहे. 1.2.1 आद्य पुराश्मयुग, त्याच्यातला 1 संकल्पना व स्वरूप. या कालखंडाशी निगडीत कित्येक प्राचीन स्थळे भारताच्या सर्व भागामध्ये सापडलेली आहेत. या कालखंडातील हत्यारे व पाषाणयुगाचे कालखंड म्हणजेच एकमेकाशी संबंध नसलेले बंद कप्पे नाहीत. हत्यार बनवण्याच्या तंत्रात, हत्यारांच्या आकारात व प्रकारात झालेले बदल दिसून येत असले तरी विशिष्ट काळात तयार झालेली हत्यारे कालबाह्य झाली व नवीन तयार झाली असे नाही. नव्या हत्याराबरोबरच जुन्या पद्धतीची हत्यारेही वापरली गेली. पाषाणयुगातील हत्यारे प्रामुख्याने 2 वर्गातील आहेत. यातील पहिल्या प्रकारात मूळ दगड गोट्यावर प्रक्रिया करून बनवलेली गोट्यांची हत्यारे आणि दुसऱ्या प्रकारात गोट्यांचे छिलके काढून त्या छिलक्यापासून बनवलेली हत्यारे यांचा समावेश होतो. 1883 साली तामिळनाडूतील पल्लवरम येथे रॉबर्ट ब्रूस फूट यांना भारतात प्रथम पाषाणयुगीन हत्यारे सापडली. याआधी युरोपमध्ये पाषाणयुगीन हत्यारे सापडली असल्यामुळे सर्व संशोधकांनी युरोपात प्रचलित असणाऱ्या संज्ञा वापरल्या. पुराश्मयुगाच्या अभ्यासासंदर्भात युरोपात वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आणि तंत्र वैशिष्ट्यांची नावे भारतातील इतिहासपूर्वकालीन अभ्यासात वापरली गेली, त्यांचा थोडक्यात परामर्श घेणे गरजेचे आहे. पॉईंट नंबर 2, कालखंड व व्याप्ती. आद्य पुराश्मयुगाचा कालखंड साधारणतः 10 लाख ते 1 लाख वर्ष इतका दीर्घ होता. भारतीय उपखंडात उत्तर भारतातील गाळाचा मैदानी प्रदेश सोडून सर्व आद्य पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व आढळून आले आहे. पॉईंट नंबर 3, हत्यारे व हत्यारे बनवण्याचे तंत्र. पूर्व पुराश्मयुगीन हत्यारे सर्वसाधारणपणे 3-4 प्रकारचे आढळून आले आहेत. त्यातील पहिला प्रकार फरशीसारख्या आकाराच्या हत्याराचा आहे. त्याला इंग्रजीमध्ये क्लिवर असे नाव दिले आहे. हे हत्यार बहुतांशी मोठ्या आकाराच्या गोट्यापासून काढलेल्या छिलक्यावर संस्करण करून बनवित असत. याची एक बाजू रुंद, धारदार, सरळ असून धारेच्या विरुद्ध बाजूचा भाग जाडसर
हातात पकडता येण्यासारखा केलेला असतो. रुंद धारदार कड कठीण वस्तू, कच्चे मांस अथवा हाडे तोडण्यासाठी वापरली जात असे. काही वेळा मोठ्या आकाराच्या झाडझाडोरा तोडण्यासाठी अशा लोखंडी कुऱ्हाडीसारख्या दिसणाऱ्या दगडी फरशांचा वापर करण्यात येत असावा. दुसऱ्या प्रकारच्या हत्याराला हातकुऱ्हाड, रँड, ॲक्स असे नाव दिलेले आहे. दिलेल्या नावावरून या हत्याराचा उपयोग हातात धरून कुऱ्हाडीसारखा केला जात असावा असा समज होतो. परंतु फरशी आणि कुऱ्हाड यांच्यामध्ये फरक आहे. या हातकुऱ्हाड एका बाजूला टोकदार तर दुसऱ्या बाजूला जाड, फुगीर आणि रुंद असतात. आकाराने यात काही प्रकार आढळून येत असले तरी ही हत्यारे लंबगोल किंवा लंबत्रिकोण या आकाराची सर्वसाधारण आढळून येतात. टोकदार बाजू आणि रुंद काहीशी बहिर्गोल विरुद्ध बाजू या व्यतिरिक्त असलेल्या दोन कडावरही लहान लहान छिलके काढून या दोन्ही बाजू काहीशा नागमोडी आणि धारदार करीत असत. कातडी फाडणे अथवा जमीन खणणे यासाठी या हातकुऱ्हाडींचा वापर केला जात असावा असा समज आहे. तिसऱ्या प्रकारचे हत्यार तोड हत्यार, चॉपर या नावाने ओळखले जाते. हे प्रामुख्याने चपट्या गोट्यापासून केलेले असून त्याच्या कडा छिलके काढून अर्धगोलाकृती बनवल्या जात. शिकार केलेल्या जनावरांच्या मांसाचे लहान लहान तुकडे करण्यासाठी याचा वापर करण्यात येत असावा असा अंदाज केला गेला आहे. स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला ही हत्याराची चित्रे दिसत आहे, ती तुम्ही पाहायची आहे की वर जी विवरण दिले आहे त्याप्रमाणेच आपल्याला दिसत आहे. ह्यालाच आपण आद्य पुराश्मयुगीन हत्यारे म्हणतो. या काळातील वर उल्लेखलेली हत्यारे शेकड्यांच्या संख्येने उपलब्ध असली तरी ज्या मानवाने ही बनवली आणि वापरली त्याचे कोणत्याही स्थितीतले अवशेष अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्याचे केवळ अस्तित्व जाणवते. परंतु हा मानव तोडणे, घासणे इत्यादी कामांना उपयुक्त ठरतील अशी हत्यारे बनविण्यात तरबेज होता यात शंका नाही. पर्यावरण शास्त्रज्ञांनी या कालखंडातील हवामान बदल असे मत दिले आहे की या कालखंडात पावसाचे प्रमाण बरेच होते, झाडझाडोरा विपुल होता आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त होती. या काळातील नद्यांची पातळी विस्तृत असून त्यामधील दगडगोट्यापासूनच या काळातील मानवाने हत्यारे तयार केली. ही हत्यारे गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या प्रदेशात सापडलेल्या समकालीन हत्याराप्रमाणेच आहेत. ऐरन किंवा गोट्यावर गोटा आपटण्याचे तंत्र, अनव्हील ऑन ब्लॉक और ब्लॉक टेक्निक या पद्धतीत ज्या दगडी गोट्यापासून हत्यार बनवायचे तो गोटा दुसऱ्या स्थिर गोट्यावर किंवा ऐरणीप्रमाणे टोकदार जड दगडावर आपटायचा. या पद्धतीने निघालेली दगडी छिलकी किंवा ढलप्या मोठ्या व आगादाच्या वरण फुगवटीच्या स्वरूपात दिसून येतो. शिवालिक पर्वतरांगातील सोहन नदीच्या तसेच नर्मदा नदीच्या खोऱ्यात सापडलेल्या हत्यारामध्ये दिसून येतो. थेट आघात किंवा अश्मघन तंत्र, डायरेक्ट परक्युशन और स्टोन हॅमर टेक्निक या तंत्राचा वापर करताना ज्या गोट्यातून छिलके काढायचा तो एका हातात ठेवून दुसऱ्या हातात धरलेल्या गोट्याच्या हातोडीसारखा वापर करून तिरपे घाव घातल्यास पातळ छिलके निघून टोकदार पाते तयार होऊ शकते. सोपान वा संयुक्त तंत्र, स्टेप और कंट्रोलर टेक्निक, संयत तंत्रात टोला मारताना मर्यादित ताकदीने व हलक्या हाताने आघात केला जातो. अशा वेळी ज्याचा छिलका काढायचे तो दगड स्वतःच्या छातीजवळ एका हाताने धरून दुसऱ्या हातातील दगडाने हलके आघात केले जातात. अशा पद्धतीने निघणारा छिलका सपाट व लहान आकाराचा असतो. तो निघाल्यावर मूळ गोट्यावर पायरीसारखा खोलगट भाग तयार होतो. म्हणूनच इंग्रजीत यास स्टेप टेक्निक असे नाव आहे. दंडघन तंत्र, सिलेंडर हॅमर टेक्निक या तंत्रात लाकडी दांडा, मजबूत हाडाचा वा सांबर शिंगाचा वापर दगडी गोट्यावरील हलके छिलके काढण्यासाठी केला जाईल. हे छिलके अत्यंत हलके असून धारदार पाते असणारे हत्यार तयार होऊ शकते. अशा पद्धतीचे छिलके अत्यंत योजनापूर्वक काढावे लागतात. पुढचं घेऊया आपण लवालवा तंत्र, लेवलॉइज टेक्निक. हे दगडी हत्यार तयार करण्याचे अत्यंत प्रगत तंत्र असून या प्रकारे बनवलेली हत्यारे सर्वप्रथम फ्रान्समधील लावलवा पेरे या ठिकाणी आढळून आली. यात छिलके अशा पद्धतीने काढले जात की त्यांच्या कडांचा केंद्रबिंदू एका ठिकाणी येईल. याच गोट्याच्या वरच्या भागातील लहान छिलके काढून तिथे सपाट जागा तयार केली जाते. शेवटी या सपाट जागेवर अशा पद्धतीने टोला मारला जातो की त्यातून निघणारे छिलके काटकोनातील असतील. अशा पद्धतीने निघणारा छिलका अतिशय पातळ व कडा नागमोडी असणारा असतो. मूळ गोटा कासवाच्या पाठीप्रमाणे दिसू लागतो. शेलियन तंत्र,
शेलियन टेक्निक. फ्रान्समध्ये शेली या स्थळी सापडलेल्या कुऱ्हाडीच्या हातकुऱ्हाडीच्या बनावटीत हे तंत्र सर्वप्रथम दिसून आले आहे. मोठे व फुगवटा असलेले छिलके काढल्यामुळे प्रत्यक्ष हातकुऱ्हाडीवर खोलगट निशाणा दिसून येतात. या हातकुऱ्हाडीचा आकार अनियमित असतो व त्यांचे बोड व हाताळायचा भाग जड असतो. आबेव्हिलियन तंत्र. आबेव्हिलियन टेक्निक. दगडी घनाचा वापर करून हातकुऱ्हाडीवर खोलगट व अनियमित आकाराचे छिलके काढून बनवल्याचे दिसते. फ्रान्समध्ये ॲश्रबेविल येथे सापडलेल्या हत्यारात या तंत्राचा वापर दिसून येतो. ॲश्युलियन तंत्र. ॲश्युलियन टेक्निक. फ्रान्समध्ये सेंट ॲश्युल या ठिकाणी हे तंत्र सर्वप्रथम वापरलेले आढळते. शेलियन वा आबेव्हिलियन या तंत्रापेक्षा या तंत्राने बनवलेल्या हाताऱ्यामध्ये अधिक सुबकता आढळते. यात छिलक्यांचा आकार सपाट असतो व ते माशांच्या खवल्यांप्रमाणे वाटतात. यांचा आकार व छंद एक सारखा असल्याने या तंत्राने बनवलेल्या हत्यारे अधिक कलात्मक वाटतात. ठीक आहे, पुढचा पॉईंट, चौथा पॉईंट घेत आहोत आपण वस्तीस्थानी. वस्तीस्थानी. पुरातात्विक पुराव्यावरून असे दिसून आले आहे की या काळात मानवी वस्ती नदीकिनारी, उघड्यावर आणि डोंगर कपाऱ्यामध्ये वा ओथळ गुहामध्ये होत होती. नदीकिनारी पाण्याशी जवळीक तसेच हत्यारे बनवण्यासाठी विपुल दगडगोटे तसेच पाणवठ्याजवळ शिकारीची उपलब्धता यामुळे छोट्या समूहामध्ये मानव उघड्यावर राहत असे. ऊन, वारा, थंडी व पाऊस यापासून संरक्षण म्हणून डोंगर कपाऱ्यामध्ये वा गुहामध्ये मानवाने वस्ती केली. पाचवा आहार. पुराश्मयुगीन मानवाचा उदरनिर्वाह प्रामुख्याने प्राण्यांची शिकार तसेच कंदमुळे, जंगली वनस्पती या अन्य संचयनाच्या आधारे होत होता. यात शिकार केलेल्या प्राण्यांमध्ये जंगली हत्ती, बैल, गवे, हरिण यांचा तसेच पाण्यातील कासव, मासे इत्यादींचा समावेश होता. यात शिकारीबरोबरच इतर प्राण्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या हाडातील बोन मॅरो हाही मनुष्याने आहारासाठी उपयोगात आणला. नैसर्गिकरित्या उगवणारी फळे, भाज्या, कंदमुळे इत्यादीसुद्धा अन्नासाठी उपयोगात आणले गेले. प्रमुख उत्खनन स्थळे. महाराष्ट्रातील बोरी येथे झालेल्या संशोधनामुळे येथील तसेच संपूर्ण दक्षिण आशियातील पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व जवळजवळ 6 लाख वर्षे पुरातन आहे हे सिद्ध झाले आहे. येथे सापडलेल्या ज्वालामुखीतून निघालेल्या राखेबरोबरच पुराश्मयुगी दगडी हत्यारे आढळून आले आहेत. या राखेची कालनिश्चिती शास्त्रीय किरणोत्सर्गी कालमापन पद्धतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेवासा येथे 3.5 लाख वर्षे जुनी हत्यारे आढळून आली आहेत. याच प्रकारचा पुरावा चेन्नईजवळील अतिरपक्कम पल्लवरम येथे आढळून आले आहे. उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या कमी उंचीच्या शिवालिक टेकड्यावर अनेक ठिकाणी पुराश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. राजस्थानातील डिडवाना येथून मिळालेल्या दगडी हत्यारामुळे वाळवंटी प्रदेशातील मानवाचे अस्तित्व उजेडास आले आहे. मध्य प्रदेशातील भीम बेटका तसेच कर्नाटकातील हुंगसगी येथून या काळातील मानवी जीवनाचा पुरावा आढळून आला आहे. स्वयंअध्ययनासाठी प्रश्न दिलेला आहे. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. प्री हिस्ट्री म्हणजेच इतिहासपूर्व या संज्ञेचा वापर डॅश यांनी 1851 साली केला. दुसरा प्रश्न घेतो आपण. सर्वात प्राचीन युगापासून सुरुवात करून चढत्या क्रमाने लिहा. मेझोझोईक युग, पॅलिझोईक युग, प्री कॅब्रियन युग, केनोझोईक युग. तिसरा घेतो तो 1883 मध्ये तामिळनाडूतील डॅशमध्ये येथे रॉबर्ट फ्रोस्बोट यांना भारतात प्रथम पाषाणयुगीन हत्यारे सापडली. भारतीय उपखंडात डॅश गाळाचा मैदानी प्रदेश सोडून सर्वत्र आद्य पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व आढळून येते. महाराष्ट्रातील डॅश येथील संशोधनामुळे पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व जवळपास 6 लाख वर्षे पुरातन असल्याचे सिद्ध झाले आहेत. 1.2.2 मध्य पुराश्मयुग, मिडल पॅलिओथिक संकल्पना व स्वरूप. पूर्व पुराश्मयुगाचा शेवट हवामानात झालेल्या बदलामुळे झाला असावा असे पुरापर्यावरण शास्त्रज्ञांचे मत आहे. यानंतरच्या काळातील हत्यारांमध्ये बदल घडून आल्याचे दिसून येते. अर्थात याचा अर्थ पूर्व पुराश्मयुगातील सर्व हत्यारांचा किंवा तंत्रांचा वापर पूर्णपणे थांबला आहे असे मात्र नव्हे. उदाहरणार्थ ॲशुलियन तंत्राने सुबक आणि कलात्मक बनविलेल्या परंतु लहान आकाराच्या हातकुऱ्हाडी या कालामध्येही वापरात होत्या. मात्र या कालखंडामध्ये
हत्यारांच्या बनावटीसाठी उत्कृष्ट पोताचा जॅस्पर वगैरे सारखा दगड वापरण्यात आला. हत्यारांचे आकार खूपच लहान झाले. हत्यार निर्माण करण्याच्या तंत्रामध्ये बदल आणि छोट्या तासण्या, गिरमिटे आणि बानागरे यासारख्या हत्यारांची निर्मिती झाली. या हत्यारांचा शोध महाराष्ट्रामध्ये प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील प्रवराकाठी नेवाशाच्या परिसरामध्ये 1954 साली लागला. त्यावेळी त्यांना वर्ग 2ची हत्यारे सिरीज 2 असे नाव दिले गेले. परंतु त्यानंतर झालेल्या विस्तृत पाहणीमध्ये हत्यारांचा आढळ अनेक ठिकाणी नदीच्या काठच्या स्तरीय संदर्भात झाल्याने या वर्गाच्या हत्यारांची उत्क्रांती, इव्होल्यूशन आणि त्यांचे स्तर संबद्ध स्थान, स्ट्रॅटिग्राफिक कंटेक्स्ट याबद्दल निश्चिती झाली व त्यांना मध्य पुराश्मयुगीन असे नाव रूढ झाले आहे. प्रवराकाठी प्रथम सापडलेल्या या हत्यारांचा आढळ आता तापी, गिरणा, वर्धा, पूर्णा, वैनगंगा, मांजरा, भीमा, घोड, कृष्णा, गोदावरी व त्यांच्या अनेक उपनद्यांच्या परिसरामध्ये झाला आहे. मुंबईजवळ कांदिवली, बोरिवली येथे मिळालेली आहेत. ठीक आहे. 1 पॉईंट कालखंड व व्याप्ती. या कालखंडाची कालमर्यादा सर्वसाधारणपणे सुमारे 1,40,000 वर्षपूर्व असा अनुमानित करण्यात आलेला आहे. मध्य पुराश्मयुगीन संस्कृती साधारणतः पूर्व पुराश्मयुगीन वस्त्यांच्या जागीच वाढली. आधीच्या काळातील दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्राबरोबरच नवीन तंत्राचा विकास झाला. पूर्व पुराश्मयुगीन संस्कृतीचा विकास मध्य पुराश्मयुगीन संस्कृतीत झाला. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू व येथून अनेक मध्य पुराश्मयुगीन स्थळे उजेडात आली आहेत. हत्यारे. मध्य पुराश्मयुगीन हत्यारे. अश्मयुग ते हडप्पा सभ्यता हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. हत्यारे त्या काळातील ते पाहायचं आहे तुम्ही. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊया. या कालखंडातील हत्यारामध्ये 1 मिनिट आपण टाईम किती झाला पाहूया. ठीक आहे. आता इथं पेज नंबर आपला 8 चालू आहे. 1 मिनिट. आपण चॅप्टर किती खूप मोठा असेल तर आपल्याला थांबावं लागेल. नाही संपत आलेलं आहे आपलं. ठीक आहे. संपत आलेलं आहे. ओके. थोडंसं मोठं असलं तरी तुम्हाला ऐकावं लागेल. या कालखंडातील हत्यारामध्ये प्रामुख्याने तासण्या, गिरमिटे, बानागरे आणि भोके पाडण्यासाठी बनविलेले टोकदार टोचे सापडतात. ही आकाराने लहान तर आहेतच, परंतु त्यांच्यावरील काढलेले छिलके अत्यंत बारीक आहेत. पूर्व पुराश्मयुगाचा बनावटीमध्ये बेसॉल्ट आणि डोलेराईट यांचा वापर होत गेला. परंतु मध्य पुराश्मयुगाच्या हत्यारासाठी जॅस्पर, चर्ट, कार्नेलियन, ऑग्रेट, ब्लडस्टोन इत्यादी उत्कृष्ट पोताच्या दगडाचा वापर केला जाई. दख्खनच्या कातळामध्ये वर मूलतः लहान आकारात उपलब्ध असल्याने हत्यारांचे आकार लहान असणे अपरिहार्य होते. या हत्यार निर्मितीच्या काही जागाही महाराष्ट्रामध्ये सापडल्या आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील कोराडी हे ठिकाण उल्लेखनीय आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वडोळी येथे या कालखंडातील मानवाचे काही काळ तरी वास्तव्य असावे असा पुरावा उपलब्ध झालेला आहे. या हत्यारांच्या तंत्रामध्ये एक नवीन नाविन्य आढळून येते की हत्यारे सपाट परंतु काहीशा टोकदार गोट्यापासून केलेली आढळतात. गाव्यापासून छिलका काढण्याच्या आधी बरीच प्रक्रिया करून योग्य असा पातळ छिलका काढला जाई आणि अशा छिलक्यावर संस्करण करून त्यापासून वर उल्लेखलेली हत्यारे बनवली जातात. दुसरे असे की पूर्व पुराश्मयुगाची हत्यारे घट्ट झालेल्या मोठ्या दगडगोट्यांच्या थरामध्ये आढळतात, तर मध्य पुराश्मयुगातील हत्यारे जाड्या भरड्या वाळूच्या आणि लहान गोट्यांच्या घट्ट झालेल्या थरामध्ये आढळतात. याचा अर्थ या काळी पर्जन्यमान वाढले तरी ते पूर्व पुराश्मयुगा इतके नव्हते. हत्यारांच्या प्रकारावरून असे अनुमानित करण्यात येते की हत्यारे कातड्यात भोके पाडण्यासाठी, त्याचप्रमाणे लाकूड अथवा हाड तासण्यासाठी वापरली जात असावी. बानाग्रांचा वापर शिकारीसाठी केला जात असला पाहिजे. या काळातील मानवाचे अवशेष कुठल्याही स्वरूपामध्ये अद्याप उपलब्ध झालेले नाही, परंतु रानटी बैलाची अश्मीभूत झालेली हाडे गोदावरी काठी, काळेगाव आणि गंगापूर, घोडकाठी, इनामगाव, प्रवराकाठी, नेवासी येथे, त्याचप्रमाणे वर्धा आणि पूर्णा या विदर्भातील नद्यांच्या आणि मराठवाड्यातील मांजरा नदीच्या परिसरातील सापडले आहेत. मोस्टेरियन तंत्र, मॉस्टेरियन टेक्निक. या तंत्रास डिस्कॉइड कोअर तबडीसारखा गाथा असे नाव आहे. हे सर्वप्रथम फ्रान्समधील ला मुस्तिये या ठिकाणी आढळले.
या तंत्रात सपाट पृष्ठभाग असणारा दगड वापरून अशा गोट्यांच्या वा छिलक्यांच्या सपाट बाजूच्या कडेकडेने टोले मारून छोट्या छोट्या कपच्या काढल्या. यामुळे तयार होणारी कड वा धार दातेरी हुई लंबगोल आकाराच्या हातकुराडी अशा पद्धतीने बनवल्या गेल्या. वसतिस्थाने आधीच्या काळात ज्याप्रमाणे डोंगर कपारी तसेच नदी किनारील उंचवट्यावर उघड्यावर वस्ती मध्य पुराश्मयुगीन काळातही चालू राहिली. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात सापडलेल्या पुराव्यानुसार मानवाने नदीपासून दूर पठाडी भागातही वस्ती केलेली दिसून येते. नंबर 4 आहार. या काळात हत्ती, बैल व रानगव्यांच्या बरोबरीनेच हरिण, चितळ, बाराशिंगा, नीलगाय, जंगली घोडा व पानघोडा यांची शिकार झालेली दिसून येते. महाराष्ट्रातील काळेगाव येथे जंगली बैलाच्या कवटीत या काळातील दगडी हत्यारे अडकलेली दिसून येतात. प्राण्याबरोबरच कंदमुळे, जंगली वनस्पती आदी गोळा करणे चालू होते. 5वा पॉईंट, प्रमुख उत्खनन स्थळे. भारताच्या सोन व नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये तसेच मुंबईतील कांदिवली व आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून या काळातील हत्यारे सापडले आहेत. महाराष्ट्रात नांदूर, माध्यमेश्वर, राजस्थानातील डिडवाना, पुष्कर, चंबळ, सोहन, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये तसेच छोटा नागपूर, दख्खनचे पठार व पूर्व घाटातून ही हत्यारे सापडलेली आहेत. तामिळनाडूतील अतिरमप्पकम आणि गुडियम येथून या काळातील हत्यारे मिळाली आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा, बेल्लारी आणि बाजीपूर येथून अनेक मध्यपुराश्मयुगीन स्थळे उजेडात आली आहेत. 1.2.3 उत्तर पुराश्मयुग अपर पॉलिओथिक संकल्पना व स्वरूप. ठीक आहे, पेज नंबर आहे 9. हां, पेज नंबर 9. 1.2.3 उत्तर पुराश्मयुग अपर पॉलिओथिक संकल्पना व स्वरूप. ठीक आहे. या कालखंडात युरोपात हिमसदृश्य वातावरण तयार झाले होते व उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ भरपूर पाणी बर्फात गोठल्यामुळे जगात अनेक ठिकाणी समुद्राची पातळी खाली गेल्याचे सिद्ध झाले आहे. भारतासारख्या देशामध्ये वाळवंट सदृश्य परिस्थिती तयार होऊन दुष्काळी शुष्क वातावरण पसरले होते. या काळातील अनेक पुरास्थळावरून शहामृगाच्या अंड्यांचे तुकडे सापडले आहेत. हा प्राणी नैसर्गिकरित्या केवळ वाळवंटी वातावरणात आढळतो. सांस्कृतिकदृष्ट्या उत्तर पुराश्मयुगाविषयी अधिक माहिती मिळणे आवश्यक आहे. काही ठिकाणी हा पुरातन अश्मयुगाचा शेवटचा काळ म्हणून तर काही ठिकाणी मध्य पुराश्मयुगाच्या सुरुवातीचा काळ म्हणून दिसून येतो. दगडी हत्यारे घडवण्याच्या तंत्राच्या दृष्टीने पातळ व छोटे चिरके ब्लेड्स, नवीन प्रकारच्या तासण्या, स्क्रेपर्स, कोरण्या व बाणाग्र ही या कालखंडाची वैशिष्ट्ये आहेत. कालखंड व व्याप्ती. या कालखंडाची कालमर्यादा सर्वसाधारणपणे सुमारे 40,000 ते 15,000 वर्षपूर्व अशी अनुमानित करण्यात आलेली आहे. उत्तर पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व गुजरात व राजस्थानात आढळून आले आहे. हत्यारे. पातळ चिरक्यापासून हत्यारे बनवण्याचे तंत्र आणि कौशल्य मध्य पुराश्मयुगीन मानवाने आत्मसात केले होते याचा उल्लेख वर आला आहे. उत्तर पुराश्मयुगात या तंत्रामध्ये आणखी प्रगती झाली. या कालाची वैशिष्ट्ये म्हणजे चाल्सिडोनी, ॲनगेट, कार्नेलियन सारख्या उत्तम पोताच्या दगडापासून समांतर बाजू असलेली पाती, त्याचप्रमाणे एका विशिष्ट तऱ्हेने काटकोनात छिलका काढून कोरण्यासाठी कोरणी ब्युरिन तयार करण्याची प्रथा रूढ झाली. त्यामुळे या कालखंडातील गारगोटीच्या छिलक्यांच्या हत्यारांना ब्लेड अँड ब्युरिन इंडस्ट्री असे नाव दिले गेले आहे. अशी धारदार पाती लाकडाच्या किंवा हाडांच्या खोबणीत सलग बसवून त्यांचा कापण्यासाठी उपयोग करण्यात आला असावा. या प्रकारच्या वापरांच्या मर्यादा लक्षात घेता अशी हत्यारे अवजड कामासाठी वापरणे शक्य नव्हती. त्यामुळे या हत्यारांचा उपयोग गवत कापण्यासाठी केला जात असावा. उत्तर पुराश्मयुगीन हत्यारे. अश्मयुग ती हडप्पा सभ्यता. पेज नंबर 9. ही आपलं तुम्ही स्क्रीनवर जी पाहताय ती हत्यारं आहेत ती. त्याचा उपयोग वर दाखवलेला आहे. उपयोग कसा आहे ती काय नाही ती पुढे घेऊया. पेज नंबर 10. ही हत्यारे सर्वसाधारणपणे नदीकाठच्या स्तरीय छेदामध्ये सेक्शन आढळून येणाऱ्या बारीक वाळूच्या थरामध्ये सापडतात. दगडी हत्याराबरोबरच या काळात प्राण्यांच्या हाडापासून हत्यारे बनवण्याचे तंत्र विकसित झाले. आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून हाडांच्या तासण्या, छिन्नी, बाणाग्र, चाकू तुकडे करण्यासाठी हत्यारे उत्खनात सापडले आहेत. वसतिस्थाने. डोंगर कपारी, उघड्यावर नदीकाठच्या वस्त्या व पठारी प्रदेशांबरोबर तात्पुरत्या जमिनीवर आडोसा बनवून त्याचा झोपडीसारखा वापर मनुष्य करू लागला होता. 4था नंबर आहे आहार.
बैल, रानगवा, हरिण, चितळ, बाराशिंगा, नीलगाय, पान, घोडा इत्यादी जंगली प्राण्यांच्या शिकारीबरोबरच कंदमुळे, फळे, वनस्पती इत्यादी गोळा करून या काळात त्यावर प्रक्रिया करण्यास मनुष्याने या काळात सुरुवात केली होती. या काळात मनुष्याने अन्न शिजवण्यास तसेच उखळ, पाटा, वरवंटा आदी गोष्टींचा वापर करण्यास मनुष्य याच काळात शिकला. मासे पकडण्यासाठी जाळे वापरणे, हे बुडावे म्हणून दगडांना भोक पाडून त्याचा वापर नेट सिंकर म्हणून याच काळात सुरू झाल्याचे दिसून येते. 5वा पॉईंट, मध्याश्मयुग, कला, आविष्कार व धार्मिक समजुती. डोंगर कपाऱ्यांमधील व गुहांच्या भित्तीवरील चित्रे व दगडावर कोरलेले पेट्रोग्राफ्स याशिवाय आता त्रिमित आकारात कलाविष्कार झालेले दिसून येतात. सोन नदीच्या खोऱ्यातील बाघारे 2 या पुरास्थळांच्या उत्खननातून दगडी चबुतऱ्याचे अवशेष सापडले आहेत. यात मध्ययुगीन त्रिकोणाकृती दगडाभोवती वर्तुळाकार दगड मांडण्यात आले आहे. हा मात्र देवतेच्या पूजनाचा आद्य पुरावा मानला जातो. बेल नदीच्या खोऱ्यात या काळातील हाडापासून बनवलेल्या त्रिकोणाकृती माल्याच्या फाळाप्रमाणे असणाऱ्या वस्तूची ओळख मात्र देवतेच्या मूर्तीशी करण्यात आली आहे. शहामृगाच्या अंड्यांच्या तुकड्यावर कोरलेली नक्षी व त्यापासून बनवलेली मणी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे येथून मिळाले आहेत. प्रमुख उत्खनन स्थळे भारतातील आंध्र प्रदेशातील रेणीगुंटा, ईरागोंडे, पालेम, गुंडकाम्मा खोरे, कर्नूल गुंफा समूह, विशाखापट्टणम, कर्नाटकामधील शोलापूर, दोआब, महाराष्ट्रात इनामगाव, पाटण, मध्य प्रदेशात भीमबेटका, उत्तर प्रदेशातील नेलन नदीचे खोरे, बिहारमधील सिंगभूम, गुजरात व राजस्थानातील वाळूची टेकडे येथे उत्तर पुराश्मयुगीन वसाहती आढळून आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ही हत्यारे गोदावरी काठीची पैठण, घोडकाठी, इनामगाव, प्रवेऱ्याकाठी, संगमनेर येथे आणि चंद्रपूर जिल्ह्यात खोलरा गोडी या ओढ्याच्या काठी, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या काठी सापडली आहेत. गोदावरी काठी पैठण येथे आणि पुणे जिल्ह्यात घोड नदीवरील इनामगावजवळ या कालखंडातील हत्याराबरोबरच इतर महत्त्वाचा पुरावा मिळालेला आहे. या ठिकाणी हत्यारांच्या बरोबर शिंपले, त्याचप्रमाणे शहामृगाच्या अंड्यांचे पाटणी जिल्हा जळगाव इनामगावजवळ नामशेष झालेला प्राचीन बैल लेप्टोबॉस या प्राण्याचे अश्मीभूत औषध मिळालेले आहेत. पाटणे ही जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उत्तर पुराश्मयुगीन पुरास्थळ आहे. या कालखंडाचे वैशिष्ट्य ठरलेली गारगोटींची हत्यारे, लांब पाती, कोरडे, लहान तासण्या, नोक असलेली हत्यारे आणि लाकडी दांडक्याचा वापर करून बनविण्यात आली होती. ज्या भागामध्ये आणि ज्या संदर्भामध्ये ही हत्यारे उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्येही सापडली आहेत, त्यावरून या काळात हवामान काहीसे सारखे होते असा निष्कर्ष काढला गेला आहे. या हत्याराबरोबर घोड नदीवरील इनामगाव येथे पानघोडा, घोडा, बैल, रेडा आणि सांबर यांची अश्मीभूत हाडे अलीकडे सापडली आहेत. यावरून इनामगाव परिसरात तरी बराच झाडझाडोरा आणि काहीशी दलदलीची स्थिती असली पाहिजे असे मत मांडले गेले आहे, कारण त्याशिवाय पानघोड्यासारखा प्राणी जगू शकणार नाही. महाराष्ट्रात गोदावरीच्या दक्षिणेस सापडलेला पानघोड्याचा हा पहिला अवशेष आहे. महाराष्ट्रात या कालखंडाचे कार्बन 14 पद्धतीने करण्यात आलेले कालमापन भारतातील इतर स्थलांशी उत्तर प्रदेश बेलन नदी सुमारे 19,000 मिळते जुळते आहे. स्वयंमाध्यनासाठी प्रश्न घेणार आहोत आपण. त्याचा भाग 2 आहे. प्रश्न क्रमांक गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. मध्य पुराश्मयुगीन हत्यारांचा शोध महाराष्ट्रामध्ये प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील डॅश या परिसरात झाला. नंबर 2, साधारणपणे 1,00,000 ते 40,000 वर्षे हा कालखंड डॅश युगीन काळ म्हणून ओळखला जातो. नंबर 3, उत्तर पुराश्मयुगीन कालखंडातील गारगोटींच्या डॅश असे नाव दिले गेले आहे. चॅल्सिडोनी, ॲगेट, कार्नेलियन यासारख्या उत्तम पोताच्या दगडाचा वापर डॅश युगात सुरू झाला. मनुष्य डॅश या काळात अन्न शिजवण्याची शिकला. 6, मनुष्याचा कला आविष्कार व धार्मिक समजुती डॅश या काळात उदयास आलेल्या दिसतात. पारिभाषिक शब्दार्थ इतिहासपूर्व काळ, शिकार व अन्न संपादन करून भटके जीवन व शेतीचा शोध लागून स्थिर जीवनाचा अनुभव घेताना लेखनकलेचा शोध लागेपर्यंत काळ म्हणजे इतिहासपूर्व काळ होय. प्लायस्टोसिन काळ, पृथ्वीच्या भूवैज्ञानिक इतिहासातील एका युगाला प्लायस्टोसिन म्हणतात, ज्याचा काळ 25.88 लाख वर्षापूर्वी सुरू झाला आणि 11,700 वर्षापूर्वी संपला आहे. याला चतुर्थ कल्पातील पहिले कल्प म्हणजे क्वार्टरनरी असेही म्हणतात. हिमनद्यांनी आच्छादलेले मुखपृष्ठावरील अनेक भाग हे युगाचे वैशिष्ट्य असून हे पृथ्वीवरील शेवटचे हिमनग म्हणून ओळखले जाते. मनुष्य याच काळात अवतरला असे मानले जाते. स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे बी दिलेली आहेत आपल्याला. पहिला प्रश्न क्रमांक 1 अ च त्याच्यातला पहिला आहे
डॅनियल विल्सन. नंबर 2 आहे प्री कॅब्रियन युग, मेसोझोईक युग, केरोझोईक युग. तिसऱ्याचं पल्लवरम. चौथ्याचं उत्तर भारतातील. 5वं बोरी. प्रश्न क्रमांक 2 मधील तसं उत्तर आहे पहिल्याचं नेवासे. नंबर 2चं उत्तर मध्य पुराश्मयुग. नंबर 3चं उत्तर ब्लेड अँड ब्युरोन इंडस्ट्री. नंबर 4चं उत्तर पुराश्मयुग. नंबर 5चं उत्तर पुराश्मयुग. नंबर 6 मध्याश्मयुग. 1.5 सारांश. आता ह्या घटकाचा सारांश पाहणार आहोत आपण. या घटकाच्या अभ्यासातून पुराश्मयुग आणि अध्याश्मयुग समजून घेतले. यामध्ये खास करून पुराश्मयुगाचे 3 भाग. पहिला नंबर 1 पुराश्मयुग. नंबर 2 मध्य पुराश्मयुग. नंबर 3 उत्तर पुराश्म हे समजून घेतले. या युगाचा कालखंड, व्याप्ती व त्या काळातील मानवाचा आहार, त्याची हत्यारे तसेच प्रमुख उत्खननस्थळे याविषयी सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर हत्यारे बनण्याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर हत्यारे बनण्याची वेगवेगळी तंत्र समजून घेतली. भटक्या शिकारी अवस्थेत मानवापासून कला, आविष्कार व धार्मिक समजुतींचा विकास होईपर्यंतचा मानवाच्या उत्क्रांतीचा दीर्घ कालखंड या घटकात आपण पाहिला. 10 लाख वर्षापासून ते साधारणतः 15,000 वर्षापर्यंतचा मानवी प्रवास या घटकातून समजून आला. 1.6 सरावासाठी स्वाध्याय. थोडक्यात उत्तरे द्या. दीर्घोत्तरी आहे ती. प्रश्न क्रमांक 1 आद्य पुराश्मयुगीन हत्यारे बनण्याच्या तंत्राची विस्तृत माहिती द्या. नंबर 2 अश्मयुगातील मानवाच्या वस्तीस्थानाबद्दल व भारतातील प्रमुख उत्खनन स्थळांबद्दल विस्तृत टिपा लिहा. त्याच्यामध्ये 4 आहेत. नंबर 1 लावालवा तंत्र. नंबर 2 मध्याश्मयुगीन हत्यारे. नंबर 3 मुस्तेरियन तंत्र. नंबर 4 मध्याश्मयुगीन धार्मिक समजुती व कला. 1.7 अधिक वाचनासाठी संदर्भ आहेत. देवशांताराम भालचंद्र यांचा 2002 महाराष्ट्राचा इतिहास आहे. कुलकर्णी शौनक 2002 मानवशास्त्रीय आदिम आहे. इतरही आहेत. आपण ही संदर्भ ग्रंथ आहे, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. अशा प्रकारे आपल्याला आपला या 40,515 मधला सेमिस्टर फर्स्टचा पुस्तक पहिले, त्या पुस्तक पहिल्यातील घटक क्रमांक 1 वाचून पूर्ण झालेला आहे. आता घटक क्रमांक 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.